श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे पितृपक्षातील एकादशी, जिला आपण इंदिरा एकादशी म्हणून ओळखतो आणि या दिवशी गायीला खूप महत्त्व दिले जाते. एकादशी आहे तशीच ही पितृपक्षातील एकादशी आहे. यामुळे इंदिरा एकादशीला सुद्धा खूप विशेष असे स्थान आहे आणि पितरांच्या मुक्तीसाठी आपल्याला या दिवशी गायीला, जी देशी गायी आहे तर तिला एक गोष्ट ही खायला घालायची आहे, ज्यामुळे आपले पूर्वज हे तृप्त होतील आणि आपल्याला आशीर्वाद देतील. आपल्याला जर पितृदोषाचा सामना करावा लागत असेल तर आपला पितृदोष हा सुद्धा कमी होईल आणि आपल्या ज्या काही अडचणी आहेत, दुःखे आहेत, संकटे आहेत तर यातून आपली सुद्धा मुक्तता होईल. तर अशी वस्तू कोणती आहे, ती गायीला आपण कधी खायला घालायची आहे, कशा प्रकारे खायला द्यायची आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. पितृपक्षातील एकादशी ही उद्या आहे आणि आपल्याला माहीत आहे की एकादशी तिथी ही श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे. एकादशीच्या दिवशी ज्याप्रमाणे आपण विष्णूंची पूजा करतो, आराधना करतो, तर त्याचप्रमाणे या पितृपक्षामध्ये एकादश आल्यामुळे आपल्याला पितरांचे सुद्धा स्मरण हे करायचे आहे. असे मानले जाते की या दिवशी आपण ब्राह्मणांना जर घरी बोलावले आणि त्यांना भोजन दिले, यथाशक्ती आपल्या सामर्थ्याप्रमाणे जर आपण दानधर्म केला तर यामुळे सुद्धा आपले जे पितर आहेत तर हे प्रसन्न होतात. असे म्हणतात की जो कोणी या एकादशीचे व्रत करतो तर त्याच्यावर भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि त्यांना त्यांच्या पूर्वजांचा सुद्धा आशीर्वाद मिळतो. शास्त्रानुसार इंदिरा एकादशीचे जर व्रत केले तर त्याचे पुण्य हे आपल्या पूर्वजांना मिळते. आपण जर दान केले तर आपल्या पूर्वजांना जर मोक्ष मिळाला नसेल, त्यांच्या आत्म्याला जर शांती मिळाली नसेल तर त्यांचा उद्धार होतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. यासोबतच आपण हा उपवास केल्यामुळे आपल्याला नरकात जावे लागत नाही, तर आपल्याला स्वर्ग प्राप्ती होते, वैकुंठ प्राप्ती होते. तर एवढे महत्त्व या इंदिरा एकादशीला आहे. आता यावर्षी इंदिरा एकादशीची आहे तर हिची जी तिथी आहे तर ही 9 ऑक्टोबरला म्हणजे आज दुपारी 12:36 सुरू होईल आणि 10 ऑक्टोबरला दुपारी 3:08 संपणार आहे. उदय तिथीनुसार ही इंदिरा एकादशी ही 10 ऑक्टोबरला असणार आहे. म्हणजे उपवास व्रत हे उद्या 10 ऑक्टोबरला केले जाणार आहे. त्याप्रमाणेच आपण एकादशीच्या दिवशी काही जे उपाय करत असतो, तोडगे करत असतो, तर हे सुद्धा आपल्याला 10 ऑक्टोबरलाच करायचे आहेत. आणि तुम्ही जर उपवास करणार असाल तर त्याची पारण वेळ म्हणजे उपवास सोडण्याची वेळ ही 11 ऑक्टोबरला, कारण एकादशीचा जो उपवास आहे तर तो दुसऱ्या दिवशी सोडला जातो, तर 11 ऑक्टोबरला सकाळी 6:19 ते सकाळी 8:38 तुम्ही उपवास सोडू शकता. हे व्रत करून आपण आपल्या क्षमतेप्रमाणे धान्य, फळे, पैसे हे एखाद्या गरजू ब्राह्मणाला दान करावे, ब्राह्मणाला शिदा द्यावा, दक्षिणा द्यावी. इंदिरा एकादशीचे व्रत आहे तर ते पितृपक्षात असते आणि यामुळे आपल्याला काही नियमसुद्धा पाळायचे आहेत असे शास्त्र सांगते. म्हणजे या दिवशी आपल्याला कांदा, लसूण, तामसिक पदार्थ तर या ज्या गोष्टी आहेत तर त्या वर्ज्य करायच्या आहेत. तसेच एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला पाणी घालायचं नसतं. तुम्ही तुळशीला फक्त हळदी कुंकू असं वरून वाहून तुळशीची पूजा करू शकता, दिवा अगरबत्ती लावू शकता, परंतु तुळशीला पाणी घालणे किंवा तुळशीला स्पर्श करणे हे एकादशीच्या दिवशी वर्ज्य मानलेले आहे. तुळस ही श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि आपण जो विष्णूंना नैवेद्य दाखवतो तर त्याशिवाय त्या नैवेद्यावरती तुळशीपत्र असल्याशिवाय विष्णू नैवेद्य स्वीकारत नाहीत, हेही आपल्याला माहीत आहे. परंतु ही जी तुळशीपत्रे आहेत तर ती आपल्याला आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहेत. एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळस ही तोडायची नाही. त्याप्रमाणेच आपल्याला एकादशीच्या आदल्या दिवशी सूर्यास्तानंतर जेवू नये आणि एकादशीच्या दिवशी उपवास करून आपल्याला ब्राह्मणाला भोजन द्यायचे आहे. तसेच तुम्ही द्वादशीला म्हणजे एकादशीच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा दान करायचं आहे. पितृपक्षामध्ये कावळ्याला, कुत्र्याला ज्याप्रमाणे महत्त्व आहे तर तेवढाच मान हा गायीला सुद्धा आहे. आपल्याला माहीत आहे बघा, आपण म्हणतो की कावळा शिवला. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे निधन होते तर त्यानंतर 3ऱ्याला 10व्याला कावळा तो घास शिवत असतो आणि आपण म्हणतो की त्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळाले. परंतु जर काही कारणाने तो घास कावळा शिवत नसेल तर त्यावेळेला तेथे गायीला सुद्धा तो घास देण्याची परंपरा आहे. तर एवढे महत्त्व या गायीला आहे. तसेच आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये तसेच हिंदू धर्मामध्ये सुद्धा गायीला खूप महत्त्व आहे. तर गायीला एवढे महत्त्व का आहे हे आपण पाहूया आणि यानंतर गायीला कोणती वस्तू खायला घालायची तर हे मी सांगणार आहे. हिंदू धर्मामध्ये गायीमध्ये 33 कोटी देव आहेत असे मानले आहे. आता 33 कोटी म्हणजे कोटी असं नाही तर 33 प्रकारच्या देवदेवता आहेत आणि यामध्ये 12 आदित्य, 8 वसू, 11 रुद्र आणि 2 अश्विन कुमार आहेत.
भारतासारख्या कृषीप्रधान देशामध्ये गायीला खूप महत्त्व आहे. भगवान भोलेनाथांचे म्हणजे महादेवांचे वाहन हे नंदी आहे आणि हा दक्षिण भारतातील अंगोल जातीचा बैल होता. तसेच जैन आदी तीर्थकार भगवान ऋषभदेव याचे प्रतीकसुद्धा बैल आहे. ऋग्वेदाने गायीला अघन्या म्हटले आहे. गाय अद्वितीय आहे तर असे यजुर्वेद सुद्धा सांगतो. तसेच अथर्ववेदात गायीला संपत्तीचे घर म्हटले आहे. भगवान रामचंद्रांचे जे पूर्वज होते महाराज दिलीप, तर हे सुद्धा बघा नंदिनी गायीची पूजा करायचे. भगवान गणेशाचा जेव्हा शिरच्छेद केला, जेव्हा आपल्याला माहीत आहे की भगवान महादेवांनी गणेशाचे जे मस्तक होते तर ते छाटले होते, तर तेव्हा सुद्धा महादेवांना गाय दान देण्याची शिक्षा झाली होती. पौराणिक मान्यता आणि आख्यायिकेनुसार गाय हे विष्णूंचे रूप आहे. गाय ही सर्व वेदमयी आहे. तसेच भगवान श्रीकृष्णांना संपूर्ण ज्ञान हे गोचरणातूनच मिळाले होते. गरुड पुराणानुसार वैतरणी पार करण्यासाठी गोदानाचे महत्त्व सांगितलेले आहे. आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या भाषा आहेत, वेगवेगळ्या परंपरा चालीरीती आहेत, परंतु गाय ही मनुष्याला भेद न करता हा या जातीचा तो त्या जातीचा असा भेद न करता सर्व काही देत असते. ज्याप्रमाणे कुत्र्याला जलतत्वाचे, मुंग्यांना अग्नितत्वाचे, कावळ्याला वायुतत्वाचे, सर्व देवदेवतांना आकाशतत्वाचे प्रतीक मानतात, त्याप्रमाणे गाय ही वायुतत्वाचे प्रतीक आहे. आपण जर एखाद्या गायीचा जीव वाचवून तिचे पालनपोषण केले तर आपल्याला गोयज्ञ केल्याचे फळ सुद्धा मिळते. तसेच हिंदू धर्मामध्ये गाय ही अतिशय पवित्र मानली आहे. तिला आईची उपमा दिली आहे. गाय ही विविध देवतांशी जोडलेली आहे. जसं की शिव आहेत ज्यांचं वाहन नंदी आहे, इंद्र आहेत ज्यांचा संबंध हा कामधेनूशी आहे. कामधेनू म्हणजे काहीतरी इच्छा पूर्ण करणारी गाय. तसेच कृष्णाचा संबंध सुद्धा गायीशी आहे. तसेच काही देवी आहेत यांचा संबंध सुद्धा त्यांच्या मातृत्वाच्या गुणधर्मामुळे गायीशी जोडला गेला आहे. गायीला पूजेमध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे. पंचगव्य, शुद्धीकरण आणि तपचर्येमध्ये वापरण्यात येणारे दूध, दही, लोणी, गोमूत्र, शेण तर हे सर्व गायीपासून मिळत असते. आता पितृपक्षामध्ये गायीला एवढे महत्त्व का आहे, तर शास्त्र आणि विद्वानांच्या मते प्राणी आणि पक्षी असे काही पक्षी आहेत किंवा प्राणी आहेत की जे आत्म्याच्या विकासासाठी शेवटच्या टप्प्यावर आहेत आणि त्यापैकीच एक म्हणजे गाय आहे. गायीच्या दुधाची खीर करून हा जर नैवेद्य आपण आपल्या पितरांना अर्पण केला, हा श्राद्ध कर्मात सुद्धा वापरला जातो आणि हा नैवेद्य आपण पितरांना दिल्यामुळे आपल्या पितरांना सुद्धा जास्तीत जास्त तृप्ती मिळते आणि ते प्रसन्न होतात. आता आपल्याला उद्या एकादश आहे, तर ह्या एकादशीच्या दिवशी ह्या गायीला आपल्याला एक वस्तू खायला घालायची आहे. तर ही वस्तू कोणती असणार आहे? तुम्हाला काय करायचं आहे, उद्या तुम्ही सकाळी लवकर उठायचं आहे. यानंतर तुमचं स्नान नित्यकर्म आटोपून तुम्ही देवपूजा, तुमच्या विष्णूंची पूजा वगैरे हे सगळं करायचं आहे. आणि यानंतर गायीला जो तुम्ही नैवेद्य देणार आहात तर तो नैवेद्य तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी कधीही देऊ शकता. तुमच्याकडे गाय असेल तर तिला द्या, आजूबाजूला कुठे असेल तर तेथे द्या, किंवा तुम्ही गोशाळेमध्ये जाऊन सुद्धा गायीला हा नैवेद्य देऊ शकता. आता यासाठी काय करायचं आहे, तर आपल्याला एक छोटीशी चपाती करायची आहे. शक्य असेल तर तिला तुम्ही तूपच लावा. तूप जर असेल तर आवर्जून तूप लावा, परंतु तूप नसेल तर तेल लावून तुम्ही ही चपाती करू शकता. छोटीशी चपाती केली तरी सुद्धा चालेल. आणि यावरती तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे. आणि बघा यामध्ये आपण भिजवलेली डाळ सुद्धा ठेवू शकतो. हरभऱ्याची भिजवलेली डाळ जरी आपण गाईला चारली तरी याला सुद्धा खूप महत्त्व आहे. परंतु काळे तीळ जे आहेत तर काळ्या तिळाला पितृ पंधरवड्यामध्ये या पितृपक्षामध्ये खूप महत्त्वाचे मानलेले आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, चमच्यावर काळे तीळ हे भिजवायचे आहेत आणि ह्या चपातीवरती त्या गुळासोबत ठेवायचे आहेत. म्हणजे एक चपाती घ्यायची, त्यावरती गुळाचा एक खडा ठेवायचा आहे आणि त्यावरती आपल्याला हे चिमूटभर जे काळे तीळ आहेत तर ते ठेवायचे आहेत आणि हा नैवेद्य आपल्याला गायीला द्यायचा आहे. आता तुमच्याकडे जर काळे तीळ नसतीलच काही कारणाने किंवा तुम्हाला काळे तीळ देणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त चपाती आणि त्यावरती गुळाचा खडा एवढा जरी नैवेद्य आपण गायीला दिला तरीसुद्धा चालतो. आपण रोज काही घरामध्ये बघतो की रोज पहिली जी भाकरी असते किंवा चपाती असते तर ती गायीला दिली जाते. कारण आपण गायीची जेवढी सेवा करू, गायीला जेवढा नैवेद्य देऊ तर त्याचे फळ हे आपल्याला मिळत असते. कारण अगोदर सांगितल्याप्रमाणे गायीमध्ये 33 कोटी देवतांचा वास आहे. त्यामुळे आपल्याला त्या सर्व देवदेवतांचे आशीर्वाद मिळतात आपण जर गायीला नैवेद्य दिला तर. आता तुम्हाला काय करायचं आहे, हा नैवेद्य घ्या, एका ताटामध्ये घ्या. त्यानंतर तुम्हाला हळदी कुंकू घ्यायचं आहे, त्या गायीच्या पायावरती पाणी ओतायचं आहे. हे सगळं करताना तुमची गाय असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण दुसऱ्या गायीच्या बाबतीत हे करताना तुम्हाला जपून करायचं आहे. एखादी गाय मारू शकते आणि तिच्या पायावरती आपण पाणी अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपण हळदी कुंकू फूलसुद्धा अर्पण करू शकतो. अगदी गायीला आपण धूप दीपाने ओवाळू सुद्धा शकतो.
तिच्या कपाळावरती हळदी कुंकू लावा आणि हा जो नैवेद्य आहे तर तो तुम्हाला तिला चारायचा आहे. तसंच मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की आपला जो हात आहे तर तो जर तुमच्या गाईच्या जिभेने जर चाटला गेला तर आपलं दुर्भाग्य हे पुसलं जातं. त्यामुळे शक्य असेल तर तुमचा हात जो उजवा हात आहे तर तो गाईसमोर धरायचा आहे आणि गाईने जर त्यावरून जीभ फिरवली तर हे अतिशय चांगलं मानलं जातं. पण हे करताना सुद्धा आपल्याला जपून आणि काळजीपूर्वक करायचं आहे. तर अशा प्रकारे उद्या तुम्ही नक्कीच गाईला हा एक नैवेद्य म्हणजे चपाती आणि त्यावरती गुळाचा खडा आणि भिजवलेले काळे तीळ हा नक्की द्या. यामुळे तुमचे पूर्वज नक्कीच तृप्त होतील, त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल आणि तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुम्हाला ते आशीर्वाद देतील आणि तुमचा पितृदोषाचा त्राससुद्धा कमी व्हायला मदत होईल.